इतकी पारितोषिकं, इतके बक्षिसं, हे इतके अवॉर्ड कोणाला मिळालेले आहेत, तर ते आज आपण बघणार आहोत. ते कुठे आहेत, काय आहे, कसं आहे ते बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा. आता ऐका पुढे काय म्हणताय. मध्ये दादासाहेब फाळके पण. तर आज आम्ही आलो आहोत ठाकरवाडी म्युझियम वस्तू संग्रहालय. हे आहे कुडाळजवळील पिंगुळी या गावाला. मजगे यांनी हे जतन करून ठेवलेलं आहे. आज जाणून घेऊ ठाकरवाडी काय आहे, हे वस्तू संग्रहालय कोणत्या स्वरूपाचे आहे. ठाकर नावाची ही एक कम्युनिटी आहे. या कम्युनिटीचे वैशिष्ट्य म्हणजे या कम्युनिटीकडे वेगवेगळ्या 11 लोककला प्रकार एकत्रित जोपासले जातात. जगाच्या पाठीवर एकमेव जमात आहे जिच्याकडे इतके लोककला प्रकार जोपासले जातात. हे लोक शिवाजी महाराजांची गुप्तहेरसुद्धा राहिलेले आहेत असा यांचा इतिहास आहे. गुप्तहेरी करायचे हे महाराजांसाठी. योगायोग असा की आम्ही गेलो होतो दुसऱ्या कामासाठी आणि इकडे असं काही असेल हे आम्हाला माहितीसुद्धा नव्हते. एका मुलीने सांगितले मागे जा, मागे काही म्युझियम वगैरे आहे, तर म्हटलं चला जाऊन बघूया. पण एवढं चांगलं काहीतरी बघायला मिळेल अशी कल्पना नव्हती. हो, तोच पॅटर्न, फक्त तो तात्या बेंचचं मॉडेल आहे. हे ट्रेडिशनल आहे. याचे बॅक साईडला स्ट्रिंग्स असतात आणि बॅक साईडने मग प्ले केली जाते. बाबांना नॅशनल अवॉर्ड मिळाले 2005चा APJ अब्दुल कलाम यांचं असतं. अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही रिप्रेझेंट करतो या सगळ्या गोष्टी. म्हणजे तुम्ही बघायला गेलात महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पांगुळवेलवाले भेटतील, पोवाडेवाले भेटतील, पिंगळी भेटेल, पण तुम्हाला कळसूत्री बावला अख्ख्या महाराष्ट्रात पिंगुळी शिवाय कुठे नाही आहे. कळबावली अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे. चांबड्याच्या बावल्या अख्ख्या महाराष्ट्रात नाही आहे. चित्रगती अख्ख्या महाराष्ट्रात नाही. अख्ख्या महाराष्ट्राला आम्ही रिप्रेझेंट करतो, तरी महाराष्ट्रात आमचं लक्ष नाही. आणि योगायोग कसा बघा. 9 ऑगस्ट रोजी आम्ही गेलो होतो एका कामाने आणि त्या दिवशी नेमका होता जागतिक आदिवासी दिवस आणि त्याच दिवशी आम्ही या जागेला भेट दिली आणि इतकी सुंदर जागा आम्हाला बघायला मिळाली. तुम्ही कोकणात आला तर ही जागा नक्की बघा. तुम्हाला आधीच्या इथे 200, 300, 400 वर्षापूर्वींच्या सुद्धा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी, वस्तू जतन करून ठेवलेल्या आहे. आता मी सगळं सांगत बसले तर तुम्हाला जाऊन बघण्याचा जो इंटरेस्ट असेल, जी क्युरियासिटी असेल ती चालली जाईल. आधीची नाणी म्हणा किंवा सगळ्यात आधी ज्यांनी जो प्रयोग केला त्यामध्ये घातलेले कपडे, ड्रेस कसा असायचा तो म्हणा, किंवा आधीची दारूभट्टी म्हणा, आधीचे वापरणाऱ्या वस्तू, गोष्टी, विविध प्रकार जे असेल ते सगळं, आधीचा पाळणा बघा, आधीची जाती, हे बघा, ते सगळं वरवंटा, पाटा, हे सगळं काही त्यांनी जतन करून ठेवलेलं आहे. आणि ते तुम्हाला बघण्याची, मुलांना दाखवण्याची इच्छा असेल तर एकदा इकडे आल्यावर कोकणात जरूर कुडाळमधील या गावाला भेट द्या. तुम्हाला एक चांगला अनुभव मिळेल. आणि यांनी इथे राहण्याची सुद्धा सोय केलेली आहे. शेतीत वापरली जाणारी अवजारेसुद्धा पूर्वीपासून आत्तापर्यंत कोणती वापरली जातात, कसा कसा बदल होत जातो ते सुद्धा यांनी इथे जतन करून ठेवलेलं आहे. ते सुद्धा तुम्ही बघून तुमच्या मुलांनासुद्धा दाखवू शकता. एक वेगळी मजा आहे. अजून यांचं काम सुरू आहे. तिथे होमस्टे वगैरे ते करण्याचा प्रयत्न करतात. रूम्स बांधलेले आहेत, राहण्यासाठी तुमची व्यवस्था करू शकतात. तिथे त्यांनी त्यांची हॉटेलसुद्धा पुढे मी तुम्हाला दाखवते. हॉटेलसुद्धा तिथे नाश्ता वगैरे जेवणासाठी बघा त्यांनी व्यवस्था केलेली आहे. त्यांचं काम अजून सुरू आहे. आणि दशावतारामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, ड्रेसेस, हे आणि सगळं तिथे त्यांनी एक रूममध्ये ते सुद्धा केलेलं आहे. त्याचाही तुम्हाला अनुभव घेता येईल. तिथले जे ओनर आहेत मजगे म्हणून, ज्यांनी हे ठाकरवाडी म्युझियम बनवलेलं आहे, जतन करून ठेवलेलं आहे, ते स्वतः सगळी माहिती छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला देतात, सगळं दाखवतात प्रेमाने. खूप चांगला अनुभव आहे. आणि हे त्यांनी एक हॉटेलसुद्धा केलं आहे, अजून सुरू झालेलं नाही आहे. ते हॉटेलसुद्धा आहे. तिथे त्यांनी चहा नाश्त्याची व्यवस्थासुद्धा केलेली आहे. एकदा जरूर भेट द्या. भेटू नवीन व्हिडिओत. बाय.